नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स। तर आज आपण काय करत आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्या काकी जे आहेत ते गवत उचलत आहेत। तर मुख्य कारण काय आहे गवत उचलायचं तर पावसाळ्यात गवत सगळीकडे आपल्याकडे बागेत होतं, त्याचप्रमाणे आमच्या बागेमध्ये देखील गवत फार होतं। आपण कुठल्याही प्रकारचं तणनाशक वापरत नाही। गेली 5 वर्षापासून आपण गवत कापायची जी मशीन घेतली आहे तिच्याने आपण नेहमी गवत कापत असतो। पावसाळ्यात जर गवत सुरुवातीला कापलं नाही तर ते अगदी आपल्या डोक्याच्या वर देखील जातं। सप्टेंबरपर्यंत आपण जेव्हा कापायला येतो तेव्हा फार अडचणी निर्माण होतात। तेच गवत आपण चाऱ्यासाठी कसं उपयोगी करू शकतो याबद्दल आजची एक व्हिडिओ आहे। आपल्याकडे अवजारं असणं का इम्पॉर्टंट आहे त्याची आज इम्पॉर्टन्स तुम्हाला समजून येईल। ओके, तर ही ग्रास कटर मशीन आहे जी आता मी उचलून वापरणार आहे, पण त्याच्या समोर लावलाय कुठला अटॅचमेंट तुम्ही बघू शकता, धागा ज्याच्याने आपण गवत कापतो। तर आता इथे बऱ्यापैकी चार मोठी झाली आहे की आपण या धाग्याने नुसती कशी कापणार तर ते बघूया। सर जसं मी तुम्हाला सांगितलं आता थोडक्यात ही रीलमध्ये आपण बनवण्यासाठी छोटे छोटे क्लिप्स बनवत आहोत। एवढ्यावर आम्ही थांबत नाही, पण सध्याला काय दाखवायचा प्रयत्न आहे की हे बघा, हे गवत जे आता काकी विड्याच्या साहाय्याने जे जवळ करते त्याचे तुकडे नाही झालेत, ते उलटा पालटा पडलं आहे। पण एका साईडला जर बघितलं तर आपण हे बघा, हे गवत उचललं, हे बघा या गवताची लेंथ बघा, कुठेही गवत चॉप नाही झालं। त्याचं मुख्य कारण काय तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल, आपण फक्त एका साईडला राईट टू लेफ्ट असंच डायरेक्शन घेत होतो। बघू शकता आपण जी कापलेली चार जी आहे ती घेऊन आलेली आहे काकी। तर आजची छोटीशी ही रील जी आहे ती इथेच आपण थांबवणार आहोत। ग्रास कटर मशीनची नुसती गवत कापणीपुरताच इम्पॉर्टन्स नसावं, आपण भात कापणीसाठी देखील त्याच्यातले अटॅचमेंट्स वापरून यूज करतो। त्याचप्रमाणे जेव्हा गवत कापायची वेळ येते तेव्हा आपण गवत कापतोच। त्याचप्रमाणे जर चार कापायची पण जर तुम्हाला कधी गरज वाटलीच तर कुठल्याही लेबरवर निर्भर न राहता आपण मशीनच्या मदतीने रोज थोडं करून आपल्या गुरांना जेवढं पाहिजे तेवढं मशीननी 5 ते 10 मिनिटांमध्ये करू शकतो। जी 1 ते 2 तासाची तुमची प्रोसेस आहे, आज मी म्हणतोय काय, मी ह्या टोकापासून काकी जिथे मागे उभे आहेत तिथपर्यंत एक 10 ते 15 मिनिटांमध्ये एवढा पट्टा क्लिअर केला। सो अशा प्रकारे तुम्ही 1 तासाचा गोष्ट 15 ते 20 मिनिटांवर कसं आणू शकता याचा बारकाईने विचार करा आणि अवजारं लवकरात लवकर घ्यायचा प्रयत्न करा। आजचा व्हिडिओ इथेच थांबू, लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन। थँक्यू।